माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. अध्याय 2 भाग 5 सावित्री महात्म्य. हे महाभाऊ, अशा सतानिक राजा, मी आता प्रवर्णाचा अर्थ सावित्री महात्म्य उपनयन संस्कार विषयी सांगतो. विवाह गुरुजवळ करावा किंवा परातच घरातच अग्नीला प्रदक्षिणा घालून करावा. गुरुने शिष्याची मुंज करून त्याला पावित्र्य राखणे, शुद्ध आचार करणे याविषयी उपदेश करून अग्निकार्य संध्याविधीही शिकवायचा असतो. चांगल्या शिष्यांना उत्तरेस तोंड करून आचमन करवावे, ब्रह्मांजली शिकवावी. शिष्याने साधे अल्प कपडे घालून मन एकाग्र करून शिक्षण घ्यावे. गुरुच्या पायाची पूजा त्याने अध्ययन सुरू होण्यापूर्वी ते संपल्यानंतर करावे. डाव्या हाताने गुरुच्या डाव्या बाजूस, उजव्या हाताने गुरुच्या उजव्या बाजूस स्पर्श करावा. तसेच वेदाध्ययनाच्या आधी नंतर प्रणवाचा उच्चार करायचा असतो. प्रजापतीने 3 वेदातील अकार, उकार, मकार, भू, भुर्व, स्वाहा यास एकत्र करून ओम तयार केला. या सावित्री रुचेच्या पादाचे काढलेले जणू दूधच म्हणजे ओम हे अक्षर सर्वात मोठे तप. सावित्री पलीकडे काहीच बाकी नाही. तप, होम, दान ह्या क्रिया निरंतर अक्षय होत. 4 पाक यज्ञ विधी यज्ञापेक्षा जपरूपी यज्ञ श्रेष्ठ. जपानेच सिद्धी प्राप्त होते. सूर्योदयाच्या पूर्वी अगर प्रातसंध्या, सूर्यास्तानंतर परासंध्या, सायं संध्या करायची असते. सावित्रीच्या जप करावा. पाण्याजवळ जाऊन, जंगलात जाऊन सावित्रीचे अध्ययन करायचे. शास्त्रोक्तपणे रोज एकाच रुचेचा अभ्यास हा फलदायी होतो. अग्नीची नेहमी सेवा करावी. बुद्धिमान मनुष्याने दुसऱ्याने विचारल्याखेरीज अजिबात बोलू नये. जरी त्याला सर्व काही ज्ञान असूनही त्याने समाजात 4 चौघासारखेच आचरण करावे. जेथे धर्म व अर्थ दोन्हींचा अभाव असतो, जेथे त्या दोन्हींची कदरही होत नाही, तेथे स्वतः जवळची विद्या दुसऱ्याला देऊ नये. कारण चांगले बी वाईट जमिनीत पेरले निष्फळ होते. त्याऐवजी आपली विद्या बरोबर घेऊन वेळ आल्यास त्याने मरण पत्करावे. आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुषासह एकाच अंतरुणावर वा बैठकीवर बसू नये. उलट त्याच्या आगमनावर त्यांना नमस्कार करावा. नमस्कार करताना त्यांना म्हणावे, माझे नाव अमुक असून आपणास अभिवादन करीत आहे. त्याने सुद्धा नमस्कार केल्यावर आशीर्वाद द्यावा. अभिवादन या शब्दाने विष्णू व शंकरचे पूजन केले जाते. कारण विष्णू स्वरूप असून वादयामी शिवस्वरूप असते. जर कधी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र रस्त्यात भेटल्यास त्यांना कुशल, कल्याण, आगमन, आरोग्य याबाबत विचारायचे. पुत्र, मित्र, बहिणींना नेहमी आपल्या आत्म्यासारखे समजावे. कोणाकोणाला पुत्र, मित्र आणि बहिणींना आपल्या आत्म्यासारखे समजावे. कोणी प्रवासावरून परतल्यास त्याने जातीतील स्त्रियांना पूजावे. धन, बंधुता, औस्तता, कर्म, विद्या या गोष्टी मान्यतेची स्थाने होत. अतिवृद्ध क्षुद्रही मान देण्यास योग्य असतात. रस्त्यात अतिवृद्ध, रोगी, ओझे घेतलेले स्त्री, स्थानक वर राजा यांना बाजूला होऊन वाट द्यायची. सनातकाला राजाने मान द्यावा. सनातकालाही राजाने मान द्यावा. जो ब्राह्मण शिष्याची मुंज करून त्याला रहस्य, कल्प यास वेद शिकवतो त्याला आचार्य म्हणतात. जो वेदांग वा वेदाचा एखादा भाग शिकवतो त्याला उपाध्याय म्हणतात. जो निषेकाधिक कार्य करून दुसऱ्याच्या द्वारे शिकवतो तो गुरु असतो. जो अग्न्याध्यय, अग्निष्टोम, पाकयज्ञ ऋत होऊन करतो त्यास ऋत्विक म्हणतात. आचार्यापेक्षा पिता, पित्यापेक्षा माता श्रेष्ठ होय. पित्याहून ब्रह्मज्ञान देणारा श्रेष्ठ असतो. आपल्या कर्तव्यात कसूर न करणाऱ्या वेद, यज्ञ यावर विश्वास असणाऱ्यांच्या घरी भिक्षा मागायची असते. गुरु बांधव स्वजातीय यांच्या घरी भिक्षा न मागावी. गुरूंची नक्कल वा निंदा करू नये. कुणी निंदा करत असेल तर ती ऐकू नये. हे राजेंद्र, आतापर्यंत मी ब्रह्मचार्याने कसे वागावे ते सांगितले. आता गृहस्थ धर्माचे वर्णन करत आहे. श्री शुभाशुभ लक्षण. गुरुपाशी 36 वर्षापर्यंत त्रैवेदिक व्रत आचरून त्याचे अर्ध्या वा पावभागाच्या चरण ग्रहणानंतर करायचे. हे नृपोत्तम, 3, 2 अथवा एका वेदाचे अध्ययन केलेल्या अखंड ब्रह्मचारी पुरुषाने गृहस्थाश्रम प्रवेश करावा.
आपल्या गुरुची आज्ञा घेऊन सर्व सुलक्षणाने युक्त सवर्ण स्त्रीशी विवाह करावा. राजा शतानिकाने त्यांना असे विचारले, हे महामुनी, सुलक्षणी स्त्री कशी असावी? सुमंतू मुनी म्हणाले, शुभ शुभ फल देणाऱ्या स्त्रीच्या लक्षणांचे वर्णन सर्वप्रथम ब्रह्मदेवाने केले होते. ज्या स्त्रियांच्या पायांचे तळवे कोमल लाल कमळाप्रमाणे रंग असल्यास ते धन्य असून भोग वाढवणारे असतात. कराल मासरीत सुकलेले शिरांनी युक्त तळवे असलेल्या स्त्रिया मात्र दारिद्र्य दुर्भाग्य असलेल्या असतात. ज्यांची तळव्याची बोटे एक दुसऱ्यात चिकटलेली असतील, वृत्त सिग्न फार पातळ नखे असणाऱ्या स्त्रिया ऐश्वर राजवैभवास कारणीभूत असतात. जी स्त्री बुटकी असते ती जीवन चांगले करते, पण खुजी स्त्री मात्र वित्तहानीस कारणीभूत ठरते. शिरोभाग विशाल असणारी स्त्री दारिद्र्य आणते. जिचे अवयव जणू एकमेकात मिसळलेले असावेत इतकी कृश असणारी स्त्री अनेक पतीनंतर दाशी होते. सिंग्न तांबूस नखामधून धनाढ्यता प्रगट होते. जिची नखे फुगीर असतात ती स्त्री पुत्रदायी असते. फिकट वृक्ष स्फुटित निळी धूम्र अशा नखांची स्त्री निरधनता दर्शविते, तर पिवळी नखे अभक्ष लक्षणाची संकेत देतात. अंगठ्याची पेरे महासल नखे फुगीर असले म्हणजे धनाढ्यता. जिचे गाल सिग्न गोल समांतर शिरांनी युक्त असतात ती नुपुर धारण करते. शिरा नसलेल्या वाणाच्या काठीप्रमाणे कांती असलेल्या गोल थोडी लव असलेल्या स्त्रीस हत्ती घोडी वाणे योग दर्शवितात. मांजर सिंहाप्रमाणे गुडघे असलेली स्त्री लक्ष्मी भाग्य पुत्राची प्राप्ती करून घेते. घटासारखी कांती असलेल्या गुडघ्यांची स्त्री प्रवास योग दर्शविते. विना मासाच्या गुडघ्यांची स्त्री कुलटा असते. गुडघ्यांवर शिरा असलेली उंसर शिथिल गुडघ्यांची निर्धन असते. ज्या स्त्रियांच्या हातावर 4 रेघा रक्ताप्रमाणे लाल असतात ती सुख देते. जर हाताच्या करंगळीपासून निघालेली रेषा पहिल्या बोटाच्या मुळापर्यंत गेलेली असली तर ती शतायुषी असते. स्त्रीच्या बोटांची पेरे समान लांबीची असून बोटे टोकदार त्यावरील त्वचा कोमल असेल तर ती भोग वाढवते. लाल बोटे सुरकत्यासहित असतील तर ती ऐश्वर्य मिळवते. मात्र सुरकतलेले विषम वृक्ष हात असल्यास दारिद्र्य मिळवते. समान रेषाने तयार झालेली येवचिन्हे जिच्या बोटाच्या अंगठ्याच्या पेरामध्ये असल्यास तिला खूप सुख धन धान्य काय मिळते. जणू भूषण या तिहेरी रेघ तिच्या मनगटाच्या सांध्यावर नसेल तर तिला जास्त आयुष्य अखंड लाभत नाही. भाग 7. तृतीय कल्पविधी वर्णन. एकाच पतीच्या सेवेचे व्रत असलेली म्हणजे प्रतिव्रता आणि पतीला प्राणाप्रमाणे मानणारी म्हणजे पतिप्राणा अशी स्त्री पती सेवेत घडलेली असली तर ती पवित्र संशोभना असून तिला सती म्हणतात. अशा सतीने तृतीयेच्या दिवशी उपवास करून मीठवर्ज करून तृतीय कल्पविधी या व्रताचे भक्तिपूर्वक ग्रहण करावे, ते आमरण करावे. अशा स्त्रीवर भगवती गौरी परमप्रसन्न असते. तिला रूपलावण्य सौभाग्य देते. हे राजा, व्रताच्या दिवशी अशा प्रकारे मीठवर्ज केल्यास भगवती गौरीच्या कृपेने पुरुषाला मनोरम स्त्रीला मनासारखा पुरुष प्राप्त होतो. हे व्रत गौरीने सर्वप्रथम धर्मराजाला सांगितले. धर्मराजाने ते महर्षींना सांगितले. गौरी देवी म्हणाली होती, ज्या कन्येला अनुरूप असा स्वामी मिळत नसेल तर तिने हे व्रत करावे. माझ्या ठिकाणी स्वतःचे चित्त एकाग्र करून माझ्यावर श्रद्धा ठेवून भक्तिपूर्वक तिने व्रत करावे. गौरीची